सेल इज द युनिट ऑफ लाईफ. तर खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत लिव्हिंग नॉन लिव्हिंग ऑन द अर्थ. तर त्यांच्यामधला डिफरन्स काय लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमधला. तर लिव्हिंगला आपण ॲनिमेटेड म्हणतो आणि नॉन लिव्हिंगला इनॲनिमेटेड म्हणतो. तर लिव्हिंगमध्ये सेल प्रेझेंट असतं, नॉन लिव्हिंगमध्ये सेल ॲब्सेंट असतं. आता सेल म्हणजे काय, सेल एक इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स शो करणारं इसेन्शियल परफॉर्म करणारं एक युनिट आहे, ज्याला की स्ट्रक्चरल आणि बेसिक युनिट ऑफ लाईफ आपण म्हणतो. कारण याचं असं की कुठलीही गोष्ट जी सेलपेक्षा लहान आहे ती इंडिपेंडेंटली एक्झिट नाही करत. मे बी ती फंक्शन परफॉर्म करत असेल स्वतःचे, पण ती इंडिपेंडेंटली एक्झिट नाही करत. त्यामुळे आपण सेलला सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट म्हणत असतो. ठीक आहे. तर या सेलबद्दल काही थेअरीज आपल्याला पाहायला मिळतात. तर स्किल्टन जे की जर्मन बॉटनिस्ट होते, त्यांनी 1838मध्ये सांगितलं की ऑल प्लांट्स आर कंपोज ऑफ सेल्स. तसंच स्वानने 1839मध्ये सांगितलं, जे की ब्रिटिश झुऑलॉजिस्ट होते, त्यांनी सांगितलं ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स आर द कंपोज ऑफ सेल. त्यानंतर वर्चो म्हणजे ह्या दोघांनी एक्सप्लेन नाही केलं की नवीन सेल कसं येतात. ठीक आहे, त्यांनी सांगितलं सगळे कंपोज झालेत सेलने, पण नवीन सेल कसे बनतात ते त्यांनी सांगितलं नाही. मग रुडॉल्फ वर्चोने 1855मध्ये सांगितलं की सेल अराईज फ्रॉम द प्री एक्झिटिंग सेल, म्हणजेच ओमनी सेल्युला ई सेल्युला. त्यामुळे या तिघांच्या स्टेटमेंटला कंपोज करून एक सेल थ्योरी बनवली गेली. त्याला आपण म्हणतो फर्स्ट स्टेटमेंट त्याचं असं आहे की ऑल लिव्हिंग आर कंपोज ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स अँड ऑल सेल अराईज फ्रॉम प्री एक्झिटिंग सेल्स. ओके. तर एक व्हायरसेस आहे तिथे, यांची साईज जी आहे 0.2 to 0.02 to 0.2 मायक्रोमीटर इतकी असते. यांना आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगची कनेक्टिव्ह लिंक म्हणतो, कारण की यांच्यामध्ये फुल्ली सेलचं स्ट्रक्चर नसतं, फक्त DNA असतो, तो पण इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये, आणि तो होस्टच्या बॉडीमध्ये जाऊन ॲक्टिव्ह होतो. आणि हे सेल थ्योरीचं एक्सेप्शन आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इथे काही डिस्कवरीज आहेत, सेल कोणी डिस्कवर केला वगैरे. तर सगळ्यात पहिल्यांदा सेल जो आहे तो डेड सेलमध्ये बघितला गेला रॉबर्ट ब्राउनच्या द्वारे, त्याला आपण डिस्कवर म्हणतो. आणि कॉर्क सेल्स जे होते डेड सेल, त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं होतं. त्यानंतर लिव्हिंग सेलमध्ये लिव्हन हुकने, त्यानंतर सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल स्वानने 1839मध्ये, त्यानंतर न्यूक्लियस जो आहे तो रॉबर्ट ब्राउनने 1831मध्ये, रायबोझोम्स जो आहे तो पॅलेडेने, जो की खूप लेट डिस्कवर झाला आहे 1953मध्ये. गॉल्गी बॉडी जी आहे ती कॅमिलिओ गॉल्गी इन 1898. त्यानंतर सेल हे वेगवेगळ्या शेपचे असू शकतात, राऊंड आणि बायकॉन्केव्ह, लाईक RBC इरिथ्रोसाइट्स आहेत आपले, इरेग्युलर WBC, थ्रेड लाईक अँड ब्रांच न्यूरॉन सेल्स, columnar like epithelial cell, oval like mesophyll cell, long and unbranched like trachid cell. Okay. So there are two types of cell, prokaryotic cell and eukaryotic cell. Prokaryotic cell is basically primitive and old cell, and eukaryotic cells are newly formed and modified cell. Okay. So size difference between prokaryotic cells are smaller and eukaryotic are larger. Basic size is 3 to 5 micrometer for prokaryote, and for eukaryote there is a 10 to 20 micrometer. Mycoplasma is the prokaryotic cell which is whose size is mentioned in NCERT, that is 0.3 micrometer, and PPLO, which is a sub division of mycoplasma, it is about 0.1 micrometer, which is the smallest cell in the NCERT. According to NCERT, viruses, but viruses is a cell theory exception. Okay. Then eukaryotic cells, RBC is the RBC has a 7 micrometer diameter, and ostrich cell is the biggest cell, and nerve cell is the longest cell. Then the numbers, prokaryotic cells are only found in the unicellular, and eukaryotic cells can found in the unicellular and multicellular both. Unicellular like protista, and multicellular like fungi, plants, and animalia. Then the membrane. Okay. वी आर मुव्हिंग टू द स्ट्रक्चर ऑफ बोथ. मेम्ब्रेन दोघांमध्ये सेमच असते. नंतर सेल वॉल जे असते ते प्रोकॅरियोटिकमध्ये पेप्टाइड व ग्लायकॉनने बनलेले असते, मायक्रोप्लाझ्मामध्ये एक्सेप्ट असते. त्यानंतर एक्सेप्ट असते त्यानंतर युकॅरियोटिकमध्ये प्लांटमध्ये असते, ॲनिमलमध्ये बिलकुल नसते, फंजामध्ये कायटनची असते, प्रोटिस्टमध्ये पहिल्या 2 ग्रुपमध्ये असते फक्त, बाकीच्या ग्रुपमध्ये अब्सेंट असते. त्यानंतर DNA जो आहे प्रोकॅरियोटिकचा, बेसिकली या दोघांचे पार्ट जे आहे ते DNA वरूनच केले असतात. कोणाचा DNA कसा आहे, तर प्रोकॅरियोटिकचा DNA हा नेक्ड आहे, सर्क्युलर आणि डबल स्टँडर्ड आहे. याचा नो नेक्ड आहे, लिनियर आणि डबल स्टँडर्ड आहे. म्हणजे प्रोकॅरियोटिकचा DNA हा सायटोप्लाझममध्ये ओपनली प्रेझेंट आहे, त्याला कुठलाही न्यूक्लियस वगैरेचा सपोर्ट नाही आहे. पण युकॅरियोटिक DNA हा न्यूक्लियसमध्ये प्रॉपरली आहे. प्रोकॅरियोटिकमध्ये हिस्टॉन नॉन हिस्टॉन प्रोटीन नसतात, याच्यामध्ये हिस्टॉन नॉन हिस्टॉन प्रोटीन असतात. आता युकॅरियोटिकमध्ये प्रोकॅरियोटिक DNA सुद्धा असतो काही ऑर्गॅनिजमध्ये, लाईक मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टेट्स. ओके. नंतर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिज प्रोकॅरियोटिकमध्ये अजिबात नसतात, पण युकॅरियोटिकमध्ये असतात. काही सिंगल आणि काही डबलमध्ये मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स आणि न्यूक्लियस, सिंगलमध्ये गॉल्गी बॉडी, ER, लायझोझोम, वॅक्युअल अँड मायक्रोबॉडीज. डिव्हिजन याची मोस्ट रॅपिडली असते, याची स्लोली होते. ठीक आहे. त्यानंतर नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिज, प्रोकॅरियोटिकमध्ये रायबोझोम्स आहेत 70S, युकॅरियोटिकमध्ये रायबोझोम आहे 70S आणि 80S.
तर 80S हा सायटोप्लाझममध्ये असतो आणि 70S जो आहे तो ऑर्गॅनिजमध्ये प्रेझेंट असतो. आणि सेंट्रिओल्स असतात जे की फक्त ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतात आणि न्यूक्लिओलस असतो जो की न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो, ऑल युकॅरियोटिकमध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर जे एक्झाम्पल्स दिलेले त्यांनी बॅक्टेरिया आहेत मेनली एक्झाम्पल्स, किंगडम मोनेरा किंवा प्रोकॅरियोटिकचे एक्झाम्पल. बेसिकली किंगडम मोनेरा किंवा बॅक्टेरिया पण म्हणू शकतो. याच्यामध्ये आर्कीबॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिलस, इकोला, पिपिओलो, मायकोप्लाझ्मा, सायनोबॅक्टेरिया, वॉट एव्हर इट इज. ओके. त्यानंतर युकॅरियोटिकमध्ये प्लांट सेल्स, ॲनिमल सेल्स, फंगाय, प्रोटिस्ट हे सगळे. त्यानंतर प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर इथे सांगितले. सगळ्यात जे आउटर लेअर आहे त्याला आउटर लेअरला आपण म्हणतो ग्लायकोकॅलिक्स. त्याच्या आतमध्ये असते ती सेल वॉल आणि त्याच्या आतमध्ये असते ती सेल मेम्ब्रेन. ओके. या सेल मेम्ब्रेनच्या एक्सटेन्शनने हे 2 स्ट्रक्चर बनतात. याला आपण म्हणतो मिझोझोम आणि याला आपण म्हणतो क्रोमॅटोफोर्स. त्यानंतर या सेलला कंट्रोल करण्यासाठी इथे एक DNA असतो, त्याला आपण न्यूक्लिओइड म्हणतो, जो की आपल्याला माहिती नेट सिंगल डबल स्ट्रँडेड आणि सर्क्युलर DNA असतो. एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA पण असतो, त्याला आपण म्हणतो प्लाझमिड्स, जे की एक्स्ट्रा फिनोटायपिक कॅरेक्टर्स देतात. नंतर रायबोझोम्स असतात 70S आणि इन्क्लुजन्स बॉडी असतात जे की फूड रिझर्व करण्याचं काम करतात. त्यानंतर सरफेस स्ट्रक्चर असतात, फ्लॅजेला, फिम्ब्रिया हे स्मॉल ब्रिस्टल लाईक दिसतात ते, आणि पिलाय. या आउटर 3 कवरिंग्सला एक साथ मिळून आपण सेल एनव्हलप म्हणतो, जे की सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिटसारखं काम करते. प्रोकॅरियोटिक सेल्सचे स्ट्रक्चर 1 बाय 1 बघूया आपण. ग्लायकोकॅलिक्स जी आहे ती कार्बोहायड्रेट्सने बनलेली असते आणि याच्या ईज ऑफ एक्स्ट्रॅक्शनवर आता स्ट्रक्चर आपण 1 बाय 1 बघूया प्रोकॅरियोट्सचे. तर ग्लायकोकॅलिक्स जी आहे ती कार्बोहायड्रेट्सने बनलेली आहे आणि ही थिक आणि टफ असू शकते, त्याला आपण कॅप्स्यूल म्हणतो. आणि थिन असू शकते, त्याला आपण स्लाईम लेअर म्हणतो. स्लाईम लेअर ही अटॅचमेंटसाठी काम करते आणि कॅप्स्यूल जी आहे ती प्रोटेक्शन बाय इम्युन सिस्टम ऑफ अ होस्टला प्रोटेक्ट करते, बाय ह्युमन सिस्टम ऑफ बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करते बाय द इम्युन सिस्टम ऑफ अ होस्ट. नंतर असते सेल वॉल जी की पेप्टायडोग्लायकनने बनलेली असते. ठीक आहे. तर याच्यामध्ये बेसिकली नॅग आणि नॅम शुगर अशा अल्टरनेटिव्हली अरेंज्ड असतात आणि त्यांच्यामधला जो बॉन्ड आहे त्याला आपण म्हणतो ग्लायकोसिडिक बॉन्ड. आणि जे की क्रॉस लिंकिंग करण्यासाठी जो बॉन्ड ते फॉर्म करतात त्याला आपण म्हणतो पॅप्टाईड बॉन्ड. ठीक आहे. याचं मेन फंक्शन आहे शेप प्रोव्हाइड करणं, सपोर्ट आणि ब्रेस्टिंगपासून वाचवणं सेलला. त्यानंतर ही रिजिड आणि परमिएबल असते. ठीक आहे. लायझोझाईम एक एन्झाईम आहे जे की ॲनिमल्सच्या सलायवामध्ये प्रेझेंट असतं आणि ह्युमनच्या टीयर्समध्ये प्रेझेंट असतं, जे की बॅक्टेरियल सेल वॉल डायजेस्ट करू शकते. पेनिसिलिन जी आहे ती क्रॉस लिंकिंग होऊन देत नाही, त्यामुळे काय होतं की बॅक्टेरियाची ग्रोथ प्रिव्हेंट होते. त्यानंतर आहे सेल मेम्ब्रेन जी की लिपिडने बनलेली आहे ऑब्व्हियसली, जी की ऑलमोस्ट ऑल लिव्हिंगमध्ये इक्वल असते. त्यानंतर ही ह्याचं फंक्शन आहे परमिएबल, सिलेक्टिव्हली परमिएबल आहे आणि ही ट्रान्सपोर्ट कंट्रोल करते, कोण आत जाणार कोण बाहेर येणार. आणि हायड्रोफोबिक असते बेसिकली, वॉटर हिटिंग. त्यामुळे ह्याच्यावर चॅनल्स पण प्रेझेंट असतात जे की हायड्रोफोबिक पार्ट्स आहेत, ते डिफिकल्ट फील नाही व्हायला पाहिजे त्याला इझिली आतमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आहे फ्लॅजेला, पिलाय आणि फिम्ब्रिया. फ्लॅजेलिन प्रोटीनने बनतं, पिलाय पिलिन प्रोटीनने बनतं. फ्लॅजेला मोडॅलिटीमध्ये हेल्प करतं, पिलिन कंजक्शनमध्ये आणि फिम्ब्रिया अटॅचमेंटसाठी स्मॉल ब्रिस्टल लाईक असतात. हे ट्युब्युलर असतात, पिलाय ट्युब्युलर असतात आणि हे ब्रिस्टल लाईक असतात. ओके. आणि ज्याच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असतो तो मोटाईल आणि ज्याच्यामध्ये असतो तो नॉन मोटाईल. ह्याचे एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. त्यानंतर आहे मिझोझोम आणि क्रोमॅटोफोर. हे एक्सटेन्शन्स असतात प्लाझ्मा मेम्ब्रेनचे. मिझोझोम आहे तो मायटोकॉन्ड्रियासारखा वर्क करतो, रेस्पिरेशन, सेल डिव्हिजन, DNA रेप्लिकेशन, सेक्रिएशन, सेल वॉल फॉर्मेशन, इंक्रीज एन्झायमॅटिक कॉन्टेंट, इंक्रीज एरिया ऑफ मेम्ब्रेन हे कामं करतो. आणि क्रोमॅटोफोर जे आहे तो फोटोसिंथेसिस करतं. मिझोझोम बेसिकली 3 शेपचे असू शकतात, वेसिकल, टिबिल आणि लॅमिला. जे की क्रोमॅटोफोर आहे ती सगळ्या बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट नसतात, फक्त सायनोबॅक्टेरिया जे की फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि याच्यावर पिगमेंट्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे न्यूक्लिओइड जो की DNA आहे प्रोकॅरियोटिक सेलचा, त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओइड. हे न्यूक्लिक ॲसिड डबल स्टँडर्ड सर्क्युलर असतो आणि न्यूक्लिक ॲसिडने बनलेला असतो. याच्यावर ऑल इसेन्शियल जीन्स असतात. नंतर एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA असतो प्लाझमिड, जो की एक्स्ट्रा युनिक फिनोटायपिक कॅरेक्टर देतं आणि हे सेल्फ रेप्लिकेशन करू शकतं विदाउट सेल डिव्हिजन. ठीक आहे. हा याचा एक एक्स्ट्रा पॉईंट आहे. नंतर रायबोझोम आहे जो RNA प्लस प्रोटीनने बनतो. प्रोटीन सिंथेसिस याचं मेन फंक्शन आहे आणि ह्याची साईज 15 to 20 नॅनोमीटर इतकी असते आणि हा पॉलिझोम किंवा पॉलीरायबोझोम चेन फॉर्म करतो. ठीक आहे. हा प्रोकॅरियोटिकमध्ये 70S असतो. नंतर इन्क्लुजन्स बॉडी आहेत, हे स्टोर वॉटर इनसोल्युबल सबस्टन्स. ओके. फ्रीली लाय करतात सायटोप्लाझममध्ये आणि याला कुठलीही मेम्ब्रेन नसते, कारण की प्रोकॅरियोटिकमध्ये कुठलाच ऑर्गेनिलला मेम्ब्रेन नसते. ह्याचे एक्झाम्पल्स आहे फॉस्फर ग्रॅन्यूल, सायनोफियल ग्रॅन्यूल, ग्लायकोजन ग्रॅन्यूल्स अँड गॅस व्हॅक्यूल. तर गॅस व्हॅक्यूलचं एक फीचर आहे ते की पिगमेंट्स प्रेझेंट असतात, हे फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात आणि याला मेम्ब्रेन असते पण लिपिडची नसते. त्यानंतर बॅक्टेरियाचे वेगवेगळे टाईप असू शकतात त्यांच्या बेसिस ऑफ शेपवर. जो की स्पेरिकल गोलाकार शेप असतो त्याला कोकस म्हणतात, रॉडला बॅसिलस, स्पायरलला स्पिरिलियम, कॉमाला विब्रिओ. त्यानंतर टाईप्स ऑफ फ्लॅजेला असतात बॅक्टेरियामध्ये, ज्याला ट्रायकस, मोनोट्रायकस, ॲम्फिट्रायकस, पेरीट्रायकस, सेफॅलोट्रायकस आणि लोफोट्रायकस. सेलची डेथ कशी होते तर लिगिनिंगचं कंपोजिशन जेव्हा सेलवर होतं तेव्हा पूर्ण ट्रान्सपोर्ट थांबतो सेलमधला आत बाहेर आणि त्यामुळे याची डेथ होते.
प्लाझमिड जे की एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA आहे प्रोकॅरियोटिकमध्ये, त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत काही इथे. आर प्लाझमिड, एफ प्लाझमिड, टी प्लाझमिड. आर प्लाझमिड काय करतं, रेजिस्टन्स अगेन अँटीबायोटिक, आणि एफ प्लाझमिड कंजक्शनसाठी हेल्प करतं. टी प्लाझमिड अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल, म्हणजे हे एक प्लाझमिड काहीतरी हार्मफुल पण असू शकतात. डिग्रेडेशन प्लाझमिड लाईक स्युडोमोनाज डिग्रेड ऑइल करतं, हे गुड वर्क आहे. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ सेल एनव्हलप ग्राम निगेटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्हमध्ये बॅक्टेरियाला आपण डिवाइड करतो. ही टेक्निक क्रिश्चियन ग्रामने दिलेली. तर सेल एनव्हलप याचा थिक असतो, निगेटिव्हचा थिन असतो. याच्यावर पेप्टायडोग्लायकनची सेल वॉल असते, यामध्ये म्युरिनची असते. हा स्टेन घेतो आणि हा स्टेन ठेवत नाही स्वतःमध्ये. पिला आणि पोरिन्स नसतात कारण की स्टेन निघून जाईल, इकडे असतात लॅक्टोबॅसिलस, मायकोप्लाझ्मा आणि इकोला एक्झाम. त्यानंतर आहे युकॅरियोटिक सेल. हा एक जनरल युकॅरियोटिक सेलचं डायग्राम आहे. यामध्ये सेल वॉल दिसते, सेल मेम्ब्रेन दिसते. त्याच्या आतमध्ये इथे न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियोलस आहे त्याच्या आत. त्यानंतर इथे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे अराउंड द न्यूक्लियस. काहींवर रायबोझोम प्रेझेंट आहे, काहींवर रायबोझोम प्रेझेंट नाही आहेत. याला आपण म्हणतो RER, याला म्हणतो SER. त्यानंतर गोल्गी बॉडीज आहेत, सॅक लाईक स्ट्रक्चर. त्यानंतर लायझोझोम आहे, वेसिकल लाईक स्ट्रक्चर. त्यानंतर वॅक्युअल्स आहेत. त्यानंतर मायक्रोबॉडीज आहे, रायबोझोम्स आहेत, एकदम टायनी स्ट्रक्चर्स. त्यानंतर सेंट्रोझोम आहे परपेंडिक्युलर टू इच अदर, जे की स्पिंडल फायबर फॉर्म करण्यासाठी हेल्प करतात. त्यानंतर प्लास्टिड्स आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहे. ठीक आहे. त्यानंतर सरफेस स्ट्रक्चर याच्यामध्ये असतात, सिलिया आणि फ्लॅजेला ओनली. आता प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधला डिफरन्स बघा. सेल वॉल प्लांटमध्ये असते, ॲनिमलमध्ये नसते. न्यूक्लियस पेरिफेरल असतो कारण की वॅक्युअलने पूर्ण प्लेस घेतलेली असते प्लांट सेलमध्ये, आणि याचा सेंटरमध्ये असतो ॲनिमलचा. वॅक्युअल लार्ज असतं आणि प्लांट सेलमध्ये, आणि ॲनिमलमध्ये छोटं असतं. त्यानंतर प्लास्टिड याच्यामध्ये प्रेझेंट असतात, याच्यामध्ये ॲब्सेंट असतात. सेंट्रोझोम याच्यामध्ये ॲब्सेंट असतात, ॲनिमलमध्ये प्रेझेंट असतात. सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेनचा बेसिकली स्टडी जो आहे तो केमिकल स्टडी पहिल्यांदा करण्यात आला RBCवर. याचं कारण असं की RBCमध्ये खूप साऱ्या त्याला म्हणजे सेल मेम्ब्रेनला वेगळं करण्याला वेळ नाही लागणार. त्याच्यामध्ये न्यूक्लियस ॲब्सेंट असतो, त्यामुळे इझिली सेल मेम्ब्रेन एक्स्ट्रॅक्ट होऊ शकते त्यामुळे. त्यानंतर डिटेल स्ट्रक्चर जे आहे त्याचं स्टडी केलं 1950s नंतर, जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आले. ओके. यामध्ये सगळ्यात मोठं कंट्रीब्युशन जे दिलं आहे ते सिंगर आणि निकोल्सनने. त्यांनी फ्लूड मोझाईक मॉडेल दिलं 1972मध्ये, आणि त्यांनी सांगितलं की जी की सेल मेम्ब्रेन आहे ती लिपिड, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, क्लोरेस्ट्रॉल यांनी बनलेली आहे, आणि ही क्वासी फ्लूड नेचरची, जेली टाईप नेचरची आहे. त्यामुळे ती ग्रो होऊ शकते, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट होऊ शकतो. ठीक आहे. इथे त्यांचं मॉडेल दिलेलं आहे फ्लूड मोझाईक मॉडेल. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी दाखवले की लिपिड जे आहे ते असं बायलेअरमध्ये प्रेझेंट आहे. लिपिड हे 40% असतं, आणि मेन लिपिड फॉस्फोग्लिसराईड म्हणतो किंवा फॉस्फोलिपिड आपण त्याला कन्सिडर करू शकतो. याच्यामध्ये हा पोलार हेड आणि नॉन पोलार टेल असते. पोलार हेड हा हायड्रोफिलिक असतो आणि हा हायड्रोफोबिक असतो, म्हणजे वॉटर हेटिंग. हा हे आतमध्ये ठेवतात कारण की बाहेरच्या ॲक्वियस एन्व्हायरमेंटच्या अध्यात्मध्यात यायला नको म्हणून. ठीक आहे. तर अशा प्रकारे बायलेअरमध्ये हे अरेंज असतात. नॉन पोलार टेल्स इनर साईडला आणि पोलार हेड आउटर साईडला. त्यानंतर असतात प्रोटीन, जे की 52% असतात, आणि इज ऑफ एक्स्ट्रॅक्शनच्या बेसिसवर याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेले, पेरिफेरल प्रोटीन आणि इंटिग्रल प्रोटीन. तर हे जे पेन्सिलने केलेले ते पेरिफेरल प्रोटीन्स आहेत, आणि हे इंटिग्रल प्रोटीन्स आहेत. इंटिग्रल प्रोटीन पण 2 टाईपचे असू शकतात, पार्शली इंटिग्रेटेड आणि फुल्ली इंटिग्रेटेड. ठीक आहे. त्यानंतर प्रोटीन जे आहे ते लॅटरल मूवमेंट शो करतात. ठीक आहे. लॅटरल मूवमेंट म्हणजे आडवी मूवमेंट शो करतात, त्यालाच आपण म्हणतो फ्लुडिटी. ठीक आहे. त्यानंतर आहेत कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. कार्बोहायड्रेट जे आहेत ते बेसिकली 1 to 3% असतात, आणि मोनोसॅक्राइड्स टू ऑलिगोसॅक्राइड्स इतके असतात. ते पॉलिसॅक्राइड अजिबात नसतात. ठीक आहे. हे रिकग्नायझेशनसाठी काम करतात, जसं की इथे दिसत आहे तुम्हाला ग्लायकोप्रोटीन्स आहेत, ग्लायकोलिपिड्स आहेत. ठीक आहे. जे लिपिड्सवर कार्बोहायड्रेट्स असतात त्याला ग्लायकोलिपिड्स, आणि जे प्रोटीनवर असतात त्याला ग्लायकोप्रोटीन्स आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आहे क्लोरेस्ट्रॉल, जे की फक्त ॲनिमल आणि मायक्रोप्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. हे स्टेबिलिटी फॉर्म करतं. हे असे बायलिपिडच्या मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. त्यानंतर बेसिकली सेल मेम्ब्रेनचा जो रोल आहे तो ग्रोथ करणे, सिक्रिशन करणे, खूप साऱ्या गोष्टींचं. त्यानंतर डिव्हिजनमध्ये खूप मोठा रोल आहे. त्यानंतर जंक्शन आणि ट्रान्सपोर्ट. आता ही सेल मेम्ब्रेन जी आहे ती ट्रान्सपोर्ट 2 वेने करते, बल्क ट्रान्सपोर्ट आणि स्पेसिफिक ट्रान्सपोर्ट. बल्क ट्रान्सपोर्ट म्हणजे एकदमच असं पूर्ण अन्न घेणं, त्याच्यामध्ये कुठला मटेरियल कुठलं असं न बघणं. त्यानंतर स्पेसिफिक म्हणजे हा मटेरियल तो हाच घ्यायचा आहे असं. ठीक आहे. त्यानंतर बल्क ट्रान्सपोर्टमध्ये पण एंडोसायटोसिस म्हणजे आतमध्ये घेणं, किंवा एक्झोसायटोसिस म्हणजे बाहेर सोडणं. तर आतमध्ये घेणं आणि बाहेर सोडणं हे 2 प्रकारे होऊ शकतं, लाईक फॅगोसायटोसिस आणि पिनोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे खाणं त्याला, आणि पिनोसायटोसिस म्हणजे ड्रिंक करणं, लिक्विड मटेरियल आत घेणं. ठीक आहे. त्यानंतर आहे स्पेसिफिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे एका स्पेसिफिक मटेरियलला आत किंवा बाहेर एंट्री आउट करणं. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 पार्ट्स असतात, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अकॉर्डिंगली असतात, एनर्जी यात यूज होत नाही, ATP यूज होत नाही. हे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट काय असतं, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट असतं, त्यामुळे इथे एनर्जी यूज करावी लागते. यामध्ये 2 टाईप्स आहेत, डिफ्युजन आणि फॅसिलिटी डिफ्युजन. जे की मॉलिक्युल्स, जे न्यूट्रल्स आहेत, जे की गॅस मटेरियल आहे, वॉटर आहे, जे की इझिली सेल मेम्ब्रेनच्या थ्रू पास होऊ शकतात, ते डिफ्युजनच्या थ्रू पास होतात. ठीक आहे. डिफ्युजन जेव्हा वॉटरचं डिफ्युजन होतं तर त्याला आपण ऑस्मोसिस असं म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर फॅसिलिटी डिफ्युजन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्टच जायचं असतं, पण काही मॉलिक्युल्स असतात जे की नॉन पोलार मेम्ब्रेनमधून नाही जाऊ शकत. ठीक आहे. त्यामुळे जे पोलार मॉलिक्युल्स असतात त्याला एक चॅनल प्रोव्हाइड करतो, आणि तिथून ते पास होतात. त्यानंतर इकडे आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, ज्याला पंप वगैरे यूज करतात, आणि
कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन पाठवलं जातं. त्यानंतर आहे सेल वॉल, जी की नॉन लिव्हिंग असते आणि ती युकॅरियोटिकमधली सेल वॉल आपण बघतो. तर युकॅरियोटिकमधले पहिला ग्रुप प्रोटिस्टा, त्याच्यामधल्या पहिल्या 2 ग्रुपमध्ये असते. फंजायमध्ये कायटनची असते आणि नंतर ॲनिमलमध्ये अब्सेंट असते. प्लांटमध्ये जे असते, प्लांटचं प्रिमिटिव्ह ग्रुप अल्गीमध्ये सेल्युलोज, मॅनन, गॅलेक्टन्स, कॅल्शियम कार्बोनेटने बनलेली असते आणि हायर प्लांट्समध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन आणि प्रोटीन्सने बनलेली असते. ठीक आहे. याचं फंक्शन काय आहे? रिजिडिटी, शेप, सपोर्ट, ब्रस्टिंगपासून वाचवणं आणि सेल टू सेल इंटरॅक्शनमध्ये पण ही हेल्प करते. ही 2 टाईपची असते, प्रायमरी सेल वॉल आणि सेकंडरी सेल वॉल. ठीक आहे. प्रायमरी सेल वॉल ही फर्स्ट फॉर्म होते आणि सेकंडरी नंतर फॉर्म होते. प्रायमरी ग्रो करू शकते, ही ग्रो करू शकत नाही सेकंडरी. ठीक आहे. प्रायमरी आउटर टू मेम्ब्रेन फॉर्म होते आणि सेकंडरी प्रायमरी सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनच्या मध्ये फॉर्म होते. ही सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, प्रोटीन, पेक्टिननी बनलेली असते. ही लिग्निन, पेक्टिन, सुबेरिननी बनलेली असते. आता मिडल लॅमेला काय आहे की प्लांटचे जे सेल असतात त्या एकमेकांना अटॅच करून ठेवण्यासाठी, ग्लू करून ठेवण्यासाठी नेबर सेलला मटेरियल असतं कॅल्शियम पेक्टेटचं, त्याला आपण म्हणतो मिडल लॅमेला. आणि प्लाझ्मोडिमेटा म्हणजे काय की 2 सेलमधलं इंटरॅक्शन होण्यासाठी एक मार्ग केला जातो, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मोडिमेटा. ठीक आहे. हा ट्रान्सफर करतो सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल्सला आणि ऑल्सो मिडल लॅमेला सुद्धा. त्यानंतर आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टम. यामध्ये 4 ऑर्गनेलीज येतात, ER, गॉल्गी बॉडी, लायझोम आणि व्हॅक्यूल. हे चारही जे ऑर्गनरी आहेत हे एका कॉर्डिनेट वेमध्ये परफॉर्म करतात फंक्शन. त्यामुळे आपण याला एंडोमेम्ब्रेन सिस्टम म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे प्रोटीन्स बनतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर आणि ते गॉल्गी याच्यामध्ये पॅकिंग होती, मॉडिफिकेशन होतं त्याचं आणि मग हे लायझोझोम्समध्ये पाठवलं जातं. वेसिकल फॉर्ममध्ये ते बाहेर पडतात. आता लायझोझोम डिसाईड करतो की याला हे जे प्रोटीन म्हणलं आहे त्याला सेल्युलर डायजेशनसाठी यूज करायचं की सेल ऑर्गनेलीज परत रिपीट करण्यासाठी. जर इंटरसेल्युलर डायजेशन करायचं आहे या प्रोटीनचं, जर म्हणजे हे प्रोटीनचं यूज करून जर डायजेशन करायचं, जे की रिझर्व आपण व्हॅक्युलमध्ये स्टोअर करून ठेवलेलं फूड आहे त्याचं डायजेशन करायचं, तर हे जे आहे ते व्हॅक्युलसोबत फ्यूज होतं आणि डायजेशन होतं. किंवा दुसरं काम ह्याचं आहे ते म्हणजे न्यू ऑर्गनेली फॉर्म करायचं. ते पुढे बघणार आहोत आपण. त्यानंतर एंडोमेम्ब्रेन सिस्टम 1 by 1. सगळ्यात पहिल्यांदा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याला आपण ER म्हणतो. ठीक आहे. हे टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चर असतात जे की 3 शेपचे असू शकतात, सिस्टरनी, ट्युब्युल आणि वेसिकल. सिस्टरनी बेसिकली RERमध्ये प्रेझेंट असतात, जे की प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात. वेसिकल्स जे आहेत ते बेसिकली स्टोरेजचं काम करतात आणि ट्युब्युल्स जे असतात ते ACRमध्ये असतात, जे की लिपिड डिटॉक्सिफिकेशन याचं काम करत असतात. ठीक आहे. त्यानंतर हे अंडर मायक्रोस्कोपच्याच व्हिजिबल केलं जातं. ठीक आहे. हे खूप टायनी स्ट्रक्चर असतात, टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चर असतात. त्यामुळे त्यानंतर हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे तो सायटोप्लाझमला 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतो, लिम्युलर अँड नॉन लिम्युलर कंपार्टमेंट. ठीक आहे. लिम्युलर कंपार्टमेंट म्हणजे ह्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा आतला पार्ट आणि नॉन म्हणजे बघा इथे सांगितलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या आतला पार्ट म्हणजे लिम्युनल आणि याच्या आउटसाईडचा जो पार्ट आहे त्याला नॉन लिम्युलर कंपार्टमेंट आपण म्हणतो. आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बेसिकली 2 टाईप्सचे असतात, ACR आणि RER. तर हे कसे फॉर्म होतात? तर सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे असते याच्यापासून आपल्याला RER बनलेला दिसतो. त्यानंतर ACR बनतो. म्हणजे पहिल्यांदा रायबोझोम्स प्रेझेंट असतात, मध्ये रिमूव्ह झाल्यानंतर त्याला आपण ACR कन्सिडर करतो. ठीक आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम 2 टाईप्सचे असतात, RER आणि ACR. RER म्हणजे ज्याच्यावर रायबोझोम प्रेझेंट आहे आणि ACR जो आहे त्याच्यावर रायबोझोम अब्सेंट असतात. त्यानंतर प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन सिक्रिएशन हे RERचं काम आहे आणि ACRचं काम जे आहे ते लिपिड्स, स्टिरॉइड सिंथेसिस करणं किंवा डिटॉक्सिफिकेशन इन अ लिव्हर सेल किंवा कंट्रक्शन ऑफ मसल सेल्स हे त्याचं काम आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे गॉल्गी बॉडी. गॉल्गी बॉडी बेसिकली सॅकलाईक स्ट्रक्चर असतात, फ्लॅट असतात. ठीक आहे. त्याचं डायमीटर बेसिकली 0.5 to 1 मायक्रोमीटर इतकं असतो. ह्याची डिस्कवरी कशी झाली तर 1988मध्ये कॅमिलियल गॉल्गी जो आहे तो न्यूरॉन सेल्स ऑब्झर्व करत होता आऊलचे. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक डेन्स रेटिक्युलर स्ट्रक्चर बघितलं, त्याला आपण एक नवीन युनिक स्ट्रक्चर बघितलं, तर त्यांनी त्याला नाव काय दिलं? गॉल्गी बॉडी, स्वतःच्या नावावरून दिलं. ठीक आहे. तर त्याचे रोल काय काय? तर याच्यामध्ये मॉडिफिकेशन आणि पॅक होते प्रोटीन्सचे. त्यानंतर याच्यात सिंथेसिस होतं खूप साऱ्या गोष्टींचं, ग्लायकोप्रोटीन, ग्लायकोलिपिड, लायझोझोम, ॲक्रोझोम, डिक्टिओझोम आणि मिडल लॅमेला पण इथे सिंथेसाइज होतो. मिडल लॅमेला इथे जरासं न्यू वाटू शकतं, पण मिडल लॅमेला पण हे सिंथेसाइज करतं. ठीक आहे. त्यानंतर प्रोटीन डिसाईड करतं की प्रोटीन इंटरसेल्युलर डायजेशनसाठी यूज करणार की बाहेर पाठवलं जाणार. ठीक आहे. सेलच्या बाहेर. त्यानंतर विदिन सेल ट्रान्सपोर्टेशनचं पण काम करतात. ठीक आहे. तर गॉल्गी बॉडीचे 2 फेज असतात, सीस कॉन्वेक्स आणि फॉर्मिंग फेज, जे की न्यूक्लियसच्या साईडला असतात, आणि ट्रान्स कॉन्केव्ह आणि मॅच्युरिंग फेज, जे की लायझोझोमच्या साईडला असतात. ठीक आहे. त्यामुळे ह्याच्या 2 फेज असतात, त्यामुळे त्याला आपण म्हणतो याच्यामध्ये पोलॅरिटी असते. ठीक आहे. तर नेक्स्ट ऑर्गनली आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टमची, ती म्हणजे लायझोझोम. ठीक आहे. लायझोझोम जे असतात ते बेसिकली वेसिकल शेप असतात. ह्याचा शेप व्हॅरिएबल असतो, त्यामुळे आपण ह्याला पॉलिमॉर्फिझम पण म्हणतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हायड्रोलॅटिक एन्झाईम्स असतात, जे की प्रोटीएज, कार्बोहायड्रेट्स, लिपेज, RNAs, जे की डायजेशनचं काम करतात. आणि हायड्रोलॅटिक म्हणजे काय? ह्याला वॉटर रिक्वायर्ड असतं डायजेशनसाठी किंवा ब्रेकिंग करण्यासाठी. याचा pH हा ॲसिडिक असतो आणि याचा रोल काय काय असतो? इंटरसेल्युलर डायजेशन करणं, इंट्रासेल्युलर डायजेशन, इंट्रासेल्युलर सेलच्या आतलं डायजेशन करणं आणि ऑर्गनेलीला रिसायकल करणं, हे 2. आता इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर बघा. इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आतमध्ये आणि इंटरसेल्युलर म्हणजे सेलच्या मध्ये आणि एक्स्ट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या बाहेर. ठीक आहे. त्यानंतर इथे हा वर्क कसा करतो तर हा गॉल्गी बॉडीपासून बनतो लायझोझोम, ज्याला आपण प्रायमरी लायझोझोम म्हणतो.
हा डिराईव्ह फ्रॉम गॉल्गी बॉडी. नंतर जर याला डायजेशन करायचं तर तो कुठल्या वेमध्ये फॉर्म होतो, तर सेकंडरी बनतो, मग टर्शरीमध्ये कन्वर्ट होतो, ज्याला की आपण रेसिड्युअल बॉडी म्हणतो. ठीक आहे. आणि जर डायजेशन करायचं नसेल तर हा ऑटोफेजी परफॉर्म करतो, ज्याच्यामध्ये हा ऑर्गनलीला रिसायकल करत असतो. ठीक आहे. त्यानंतर इथे आहे व्हॅक्युअल, नेक्स्ट वन. तर ही एक सिंगल मेम्ब्रेनने बनलेली असते. ठीक आहे. ज्याला की आपण प्लांटमध्ये टोनोप्लास्टसुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर हे 3 टाईप्सचे असतात बेसिकली, सॅप व्हॅक्यूल, फूड व्हॅक्यूल आणि कॉन्ट्रॅक्टल व्हॅक्यूल. सॅप व्हॅक्यूल हे स्टोरेजचं काम करतात, जे की प्लांट सेलमध्ये 90% पार्ट जो आहे, व्हॉल्यूम जो आहे तो घेतात. त्यानंतर याला मेम्ब्रेन असते, त्याला आपण म्हणतो टोनोप्लास्ट. ही लिपिडची नसते बेसिकली. टोनोप्लास्टमध्ये चॅनल आणि पंप्ससुद्धा असतात. ठीक आहे. स्टोअर काय करतं, हे सॅप, मिनरल आणि मेंटेन करतं शेप, म्हणजे टर्जिट वगैरे मोठं होतं स्टोअर करून स्वतःमध्ये, आणि शेप मेंटेन करतो. त्यानंतर फूड व्हॅक्यूल जे आहेत ते प्रोटिस्टमध्ये प्रेझेंट असतात, अनडायजेस्टेड फूड स्टोअर करतात. आणि इंट्रासेल्युलर डायजेशनसाठी आपण बघितलं होतं लायझोझोमसोबत व्हॅक्युअल हे होतं, जोडून जातं आणि डायजेशन होतं. तर हे फूड व्हॅक्यूल असतात. त्यानंतर हे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल, जे की ऑस्मा रेग्युलेशनचं काम करत असतात, जे की नेहमी पाण्यात राहणारे ॲनिमल्स आहेत फ्रेश वॉटरमध्ये, अमिबा, पॅरामेशियम, वॉटेवर. तर ह्यांच्यामध्ये खूप पाणी भरून ते ब्रस्ट आउट होऊ नये म्हणून हे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल असतात, जे की रेग्युलेशन म्हणजे पाण्याचं प्रमाण मेंटेन करून ठेवत असतात. वी आर डन विथ द एंडोमेम्ब्रेन सिस्टम. नाव वी आर मूविंग टू द प्लास्टिड्स अँड मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. प्लास्टिड्स आर द स्ट्रक्चर विच आर फाउंड इन ओनली plants and euglenoids, which is used usually for photosynthesis. That is why plants and euglenoids bear it. Okay, there are 3 types on the basis of their pigments. Okay. Chloroplast having pigment the chlorophyll and carotenoid, including carotene and xanthophyll. Chromoplast has only the carotenoid, which is carotene and xanthophyll, and it doesn't have any pigments in leucoplast. Chloroplast generally green plastids. Chromoplast is other than green plastids, and leucoplast are the colorless plasmid. रोल क्लोरोप्लास्ट फोटोसिंथेसिसचं काम करत असतात, आणि क्रोमोप्लास्ट जे आहेत ते पॉलिनेशन म्हणजे वेगवेगळे कलर देतात प्लांटच्या पार्टला, त्यामुळे बर्ड्सला अट्रॅक्ट करणं, त्याच्यामुळे पॉलिनेशन होणं, सीड पसरणं हे काम करतं. त्यानंतर ल्युकोप्लास्ट जे आहे ते स्टोरेजचं काम करत असतात, जसं की स्टार्च स्टोरेज होतं अमायलोप्लास्टमध्ये, ऑइल स्टोरेज होतं इलायोप्लास्टमध्ये, ऑइल अँड फॅट, स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स. ओके, इथे कार्बोहायड्रेट्स, स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स अमायलोप्लास्ट, ऑइल आणि फॅट इलायोप्लास्ट, आणि प्रोटीन ॲल्युरोप्लास्टमध्ये स्टोर होतात. क्लोरोप्लास्टमध्ये पण स्टोरेजचं काम होतं. हा एक एक्स्ट्रा पॉईंट आहे. क्लोरोप्लास्टमध्ये पण स्टोरेजचं काम होतं, पण यामध्ये पायरनॉइड्स असतात स्टोअर करण्यासाठी. ठीक आहे. येस. तर हे जे आहे ते पिगमेंट्स जे असतात ते बेसिकली एक पर्टिक्युलर वेवलेंथ ॲब्झॉर्व करतात, आणि मग इलेक्ट्रॉन एक्साईट करतात, आणि बेसिकली ॲक्टिव्हिटी शो करतात. हे 2 टाईप्सचे असू शकतात, वॉटर सोल्युबल आणि लिपिड सोल्युबल. वॉटर सोल्युबल युरिनॅम आणि लिपिड सोल्युबल क्लोरोफिल आणि कॅरोटोनॉइड आहे. आपण कॅरोटोनॉइड आणि क्लोरोफिलबद्दल इथे बघितलं आहे, याबद्दल आपण पाहिलं नाही. म्हणजे लिपिड सोल्युबल पिगमेंट्सच्या बेसिसवर या तिघांना क्लासिफाय केलं आपण म्हणू शकतो. तो आपण मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टचा डिफरन्स, कारण की मेजरली क्लोरोप्लास्ट खूप इसेन्शियल रोल परफॉर्म करतं प्लांटमध्ये, जो की फोटोसिंथेसिस आहे. त्यामुळे या दोघांना आपण कंपेअर करतो. तर या दोघांना दोन्ही डबल मेम्ब्रेन असते, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. ओके, या दोघांच्या स्पेसला इंटरमेम्ब्रेन स्पेस म्हणतो, आणि याला पण इंटरमेम्ब्रेन स्पेस म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये असतं ह्याचं जे मधलं सायटोप्लाझम असतं याला आपण मॅट्रिक्स म्हणतो, आणि याच्या सायटोप्लाझमला आपण स्ट्रोमा म्हणतो. ओके. त्यानंतर याची जी मेम्ब्रेन आहे इनर मेम्ब्रेन, ही अशी इनफोल्डिंग फॉर्म करते, त्याला आपण क्रिस्टा म्हणतो, आणि याची कंटिन्युअस असते. ठीक आहे. याच्यावर चॅनल्स प्रेझेंट असतात, त्याला की आपण ऑक्झिझोम म्हणतो, किंवा एलिमेंटरी पार्टिकल्ससुद्धा असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर या दोघांमध्ये पण रायबोझोम आणि DNA इक्वल असतात. 70S रायबोझोम आणि सिंगल सर्क्युलर डबल स्टँडेड नेट DNA असतात. ठीक आहे. क्लोरोप्लास्टमध्ये एक स्ट्रक्चर असतात, स्टॅक लाईक स्ट्रक्चर, त्याला आपण म्हणतो थायलाकॉइड, ज्याच्यावर पिगमेंट्स प्रेझेंट असतात, आणि ते एकमेकांवर स्टॅक होतात, तेव्हा त्याला आपण ग्रॅनम म्हणतो. आणि खूप सारे ग्रॅनम जे असतात त्याला बेसिकली ग्रॅना म्हणतो, आणि हे ग्रॅना जे असतात ते एकमेकांना जॉईंट असतात बाय स्ट्रोमल लॅमेली. आणि याचं बेसिक फंक्शन असतं रेस्पिरेशन, ज्याच्यामध्ये ATP फॉर्म होते, त्यामुळे याला पॉवर हाऊस पण म्हणतात. आणि याचं फंक्शन असतं बेसिकली फोटोसिंथेसिस, ज्याच्यामध्ये ATP यूज होत असते. आता मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टमधला डिफरन्स बघायचा झाला तर पहिल्यांदा मायटोकॉन्ड्रिया हे जेनस ग्रीन स्टेननेच विजिबल असतं. ठीक आहे. मायटोकॉन्ड्रिया स्मॉलर असतात साईजने, आणि हे सॉसेस शेप असतात, हे लेन्स शेप असतात, हे स्मॉलर असतात, हे लार्जर असतात. हे फिजिकल ॲक्टिव्हिटीवर बेसिस असतात, म्हणजे ज्याची फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त त्याच्याकडे मायटोकॉन्ड्रिया जास्त असतात. त्यानंतर हे बेसिकली कोणामध्ये 1 असू शकतात, कोणामध्ये 20 to 40 असू शकतात. लाईक क्लमायडोमोनासमध्ये 1 आहे, मिझोफिल सेलमध्ये 20 to 40 आहे. ठीक आहे. हे ऑल सेल्समध्ये प्रेझेंट असतात, ऑल सेल्स जे की रेस्पायर करतात, आणि हे फक्त प्लांट्स आणि युग्लिनॉइड्समध्ये असतात, जे की फोटोसिंथेसिस करतात. ओके. ॲनिमल सेल्स फोटोसिंथेसिस करत नाही, ॲनिमल सेल्स स्वतःचं अन्न बनवत नाही, त्यामुळे त्यात अब्सेंट असतात. ओके. त्यानंतर हे सेमी ऑटोनॉमस आहे. याचा अर्थ असा, स्वतःचा कंट्रोल अर्धा स्वतःकडे असतो आणि अर्धा ब्रेनकडे असतो, लाईक दॅट. ठीक आहे. अर्धा ब्रेन इन द सेन्स सेलकडे असतो.
त्यानंतर आहे DNA यांचं दोघांचं सर्क्युलर नेक डबल स्टँडर्ड आणि सिंगल असतो. डिवाइड बाय फ्युजनने डिवाइड करतात. रायबोझोम 70S असतात. मेम्ब्रेन यांचे डबल असतात. पोरिन्स प्रेझेंट असतात आउटर मेम्ब्रेन लिपिडने बनलेली असते. पिगमेंट्स याच्यामध्ये नसतात. याच्यामध्ये असतात थायलॉकॉइड्सवर. रोल याचा रेस्पिरेशन याचा फोटोसिंथेसिस. आउटर मेम्ब्रेनवर लिपिड आणि प्रोटीन्स प्रेझेंट असतात. इनर मेम्ब्रेन याच्यावर इनफोल्डिंग असतात ज्याला क्रिस्टा म्हणतो आणि क्रिस्टावर ऑक्झिझोम असतात F1 F0 चॅनल आणि ही कंटिन्युअस असते. कुठेही इनफोल्डिंग वगैरे नसतात. याच्या इनर कंपार्टमेंटला किंवा सायटोप्लाझमला मॅट्रिक्स म्हणतो, याला स्ट्रोमा म्हणतो. हे डेन्स होमोजेनियस सबस्टन्स असतं, ठीक आहे, ज्याच्यामध्ये रेस्पिरेटरी एन्झाइम्स प्रेझेंट असतात. ह्याच्यामध्ये थायलॉकॉइड्स प्रेझेंट असतात. एकावर एक त्याला ग्रॅनम म्हणतो. खूप सारे अशा ग्रॅनम कनेक्ट करण्यासाठी स्ट्रोमल लॅमेले असतो. त्यानंतर आहे ब्रेन ऑफ सेल म्हणलं जाणारं न्यूक्लियस. तर न्यूक्लियस बेसिकली जे की आहे ते ऑब्झर्व केलं गेलं रॉबर्ट ब्राऊनने 1831मध्ये, ज्याच्याकडे मोस्टली सगळ्यांकडे न्यूक्लियस प्रेझेंट असतं, पण काही युकॅरियोटमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतं, ज्याला म्हणतो आपण RBC आणि सिफ ट्यूब न्यूक्लिएटेड, कारण की याच्यात इनिशियली प्रेझेंट असतं. पहिल्यांदा तर प्रेझेंट असतं, नंतर ते रिमूव्ह केलं जातं, त्यामुळे न्यूक्लिएटेड म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. त्यानंतर इथे न्यूक्लियसचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. पहिल्यांदा क्रोमॅटिन जे आहे ते न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं, ठीक आहे. याला फ्लेमिंगने डिस्कवर केलं होतं, ठीक आहे. आपण बघूया पुढे जाऊन. तर हे आहे न्यूक्लियसचं स्ट्रक्चर. तर इथे 2 मेम्ब्रेन्स असतात, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. याच्यामध्ये जी स्पेस आहे त्याला पेरिन्यूक्लिअर स्पेस म्हणतो, ठीक आहे. आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन जिथे कॉम्पॅक्ट झालेत किंवा ॲब्सेंट आहेत त्याला आपण न्यूक्लिअर पोर म्हणतो. याच्यातूनच ट्रान्सपोर्ट होत असतो. याच्यावर चॅनल्स असतात, ठीक आहे. याच्या आतल्या पोर्शनला, याच्या सायटोप्लाझमला आपण न्यूक्लिओप्लाझम म्हणतो. याच्यामध्ये न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन प्रेझेंट असते, ठीक आहे. न्यूक्लिओलसमध्ये रायबोझोम्स बनतात आणि क्रोमॅटिनपासून आपण ट्रान्स्क्रिप्शन करू शकतो किंवा इसेन्शियल जीन याच्यावर प्रेझेंट असतात. याचंच हे एक्सटेन्शन असतं, फक्त हा एक डेन्स पार्ट असतो इकडे, ठीक आहे. तर न्यूक्लिअर एनवलपमध्ये दोन्ही मेम्ब्रेन येतात, आउटर आणि इनर मेम्ब्रेन, ठीक आहे. आणि ह्या आउटर आणि इनर मेम्ब्रेन फर्दरली ER सोबत कंटिन्यू करतात. नंतर याच्यामध्ये पेरिन्यूक्लिअर स्पेस असते, जे की 10 to 50 नॅनोमीटर इतकी असते, ठीक आहे. हे काय करतात, बॅरियर फॉर्म करतात. ही स्पेस काय करते, बॅरियर फॉर्म करते सायटोप्लाझम आणि न्यूक्लियसमध्ये. त्यानंतर आहे न्यूक्लिअर पोर, ज्याच्यामधून आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो आणि जिथे जे की काय म्हणतात आपल्या दोन्ही मेम्ब्रेन जे आहेत ते कॉन्टॅक्टमध्ये येतात. त्यानंतर आहे न्यूक्लिओप्लाझम, जो की सायटोप्लाझम ऑफ न्यूक्लियस, त्याला आपण न्यूक्लिओप्लाझम म्हणतो. याच्यामध्ये आहे न्यूक्लिओलस, जे की डेन्स साईट ऑफ RNA सिंथेसिस, ठीक आहे, रायबोझोम सिंथेसिस. आणि सेलकडे खूप जास्त प्रमाणात हे असायला हवं, कारण की रायबोझोम लागतात आपल्याला प्रोटीन सिंथेसिससाठी, ठीक आहे. नंतर हे क्रोमॅटिन जे आहे ते DNA पासून बनलेलं आहे, म्हणजे DNA हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. त्यानंतर क्रोमॅटिन, त्यानंतर क्रोमोझोम बनतं. क्रोमॅटिन का बनलं, कारण की खूप मोठा DNA असतो आणि एवढ्याशा सेलमध्ये त्याला कॉम्पॅक्टली फॉर्म करायला लागतो, त्यामुळे याची पॅकेजिंग होऊन तो क्रोमॅटिन बनलेला असतो, ठीक आहे. याच्यामध्ये हिस्टॉन, नॉन हिस्टॉन प्रोटीन्स प्रेझेंट असतात, ठीक आहे. तर पुढे जाऊन क्रोमॅटिन ही क्रोमोझोम्स बनतात, कारण की विजिबल व्हायला पाहिजे आणि सेल डिव्हिजनसाठी, ठीक आहे. तर या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बेसिकली बघायचं. तर इथे 2 सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. हे एकमेकांना अटॅच आहेत बाय सेंट्रोमियर, प्रायमरी कन्स्ट्रक्शन. याच्यावर असतं कायनेटोकोर, ठीक आहे. त्यानंतर याच्या क्रोमॅटिड जी असते ती सेंट्रोमियरने डिवाइड होत असते 2 आर्म्समध्ये, P आर्म आणि Q आर्म. P आर्म ही शॉर्टर आर्म असते, Q आर्म ही लॉंगर आर्म असते. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त एक सेकंडरी कन्स्ट्रक्शन पण होऊ शकतं याच्यामध्ये, ज्याला की आपण सॅटेलाइट म्हणतो, ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ प्रायमरी कन्स्ट्रक्शन किंवा सेंट्रोमियर देर आर 4 टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. मेटासेंट्रिक म्हणजे मिडलमध्ये असतो सेंट्रोमियर, सब मेटासेंट्रिक म्हणजे स्लाइटली अवे फ्रॉम मिडल, ॲक्रोसेंट्रिक म्हणजे खूप जास्ती अवे फ्रॉम मिडल, आणि टिलोसेंट्रिक म्हणजे ॲट दी एंड, ओके. तर हे सगळं होतं न्यूक्लियसच्या बाबतीत. तर न्यूक्लियसबद्दल आपण थोडंसं एकदा पुन्हा हे करूया. हा आहे आपला न्यूक्लियस आणि याच्यामध्ये आहे न्यूक्लिओलस. तर न्यूक्लिओलसमध्ये काय होतं, रायबोझोम्स फॉर्म होतात, ठीक आहे. रायबोझोम्स RNA प्लस प्रोटीन फॉर्म होतात आणि हे बाहेर येऊन रायबोझोम्सचे युनिट म्हणजे रायबोझोम फॉर्म होतं आणि हे वेगवेगळे युनिट्स बनतात, सब युनिट्स, आणि ते बाहेर सायटोप्लाझममध्ये येतात, ठीक आहे. आणि त्याचबरोबर इथे न्यूक्लियसमध्ये काय बनतं की न्यूक्लिओलसमधलं क्रोमॅटिन कॉपी करून mRNA बनतो, DNA पासून mRNA बनतो, त्याला म्हणतो ट्रान्स्क्रिप्शन, आणि हा पण सायटोप्लाझममध्ये येतो. आणि सायटोप्लाझममध्ये काय होतं, ट्रान्सलेशन होतं, म्हणजे जे सब युनिट फॉर्म झालेत न्यूक्लिओलसमध्ये ते जॉईन होतात mRNAला, जे की न्यूक्लियसमध्ये फॉर्म झाले, याला जॉईन होतात आणि पेप्टायडोग्लायकन फॉर्म होतात. हा tRNA पण न्यूक्लिओलसमध्येच फॉर्म होतो आणि तो बाहेर येतो आणि याला मदत करतो अमायनो ॲसिड देण्यासाठी, आणि या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. त्यानंतर आहे रायबोझोम्स, जे की RNA प्लस प्रोटीनने बनलेले असतात. प्रोटीन सिंथेसिसचं मेन रोल आहे. हे ग्रॅन्युल लाईक एकदम टायनी स्ट्रक्चर असतात, 15 to 20 नॅनोमीटर इतके असतात, ठीक आहे. यांचं लोकेशन प्रोकॅरियोटिकमध्ये आपल्याला माहिती आहे की सायटोप्लाझममध्ये असतो, युकॅरियोटिकमध्ये सायटोप्लाझममध्ये आणि ऑर्गॅनिजमध्ये पण असू शकतो, ठीक आहे. 70S 80S हे काय, तर बेसिकली ह्याला सेडबब युनिट किंवा सेडिमेंटेशन कॉइफिशियंट आपण म्हणतो. हे इनडायरेक्ट मेजरमेंट आहे साईज आणि डेन्सिटीचं, ओके. तर हे 70S आणि 80S असतो. 70चे 50 आणि 30S असे सब युनिट असतात, आणि 80चे 60 आणि 40 याचं ॲडिशन करून ते होत नाही, कारण की इनडायरेक्ट मेजरमेंट आहे, म्हणजे इथे ओव्हरलॅपिंग आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे. त्यानंतर आहे सायटोस्केलेटन, जे की सेल जो असतो त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्स असतात सपोर्ट करण्यासाठी, मोटालिटी, शेप प्रोव्हाइड करण्यासाठी, ओके. हे प्रोटिशियस असतात आणि हे थ्रेड लाईक्स असतात. हे बेसिकली जे आहेत ते 3 टाईप्स असू शकतात, मायक्रोफिलामेंट, इंटरमिडिएट फिलामेंट आणि मायक्रोटिब्यूल. साईजच्या बेसिसवर त्यांना हे केलं. तर मायक्रोफिलामेंट हे 5 नॅनोमीटर, मग इंटरमिडिएट 10 नॅनोमीटर आणि मायक्रोटिब्यूल 25 नॅनोमीटर. इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे मायक्रोटिब्यूल बेसिकली ट्युबिलिनने बनलेलं असतं, अल्फा ट्युबिलिन आणि बीटा ट्युबिलिन. हे दोघं जेव्हा अल्टरनेटिव्हली फॉर्म हे होतात,
अरेंज होतात त्याला प्रोटोफिलामेंट आपण म्हणतो. आणि हा जो प्रोटोफिलामेंट आहे तो 13 जेव्हा ते प्रोटोफिलामेंट एकसाथ जुळतात, असे एक प्रोटोफिलामेंट असे 13 प्रोटोफिलामेंट एकसाथ जुळतात, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, एक मायक्रोट्युब्यूल असं म्हणतो. ठीक आहे. आता ह्या मायक्रोट्युब्यूलचा खूप रोल आहे. मायक्रोट्युब्यूल सिलिया, फ्लॅजेला, सेंट्रिओल फॉर्म करण्यासाठी हेल्प करत असते. आता सिलिया आणि फ्लॅजेला हे सरफेस स्ट्रक्चर आहेत यूकॅरियोटचे. ठीक आहे. तर सिलिया आणि फ्लॅजेला बेसिकली बेसल बॉडी असते त्यांची एक, आणि बाहेर एक प्रोटेक्टिंग स्ट्रक्चर असतं ज्याला आपण फिलामेंट म्हणतो. तर बेसल बॉडी ही 9+0 अरेंजमेंटची असते, जे की सेंट्रिओल्स फॉर्म करतात, आणि कोर जो आहे तो एक्झोमिन फॉर्म करतात, ज्याला की आपण 9+2 अरेंजमेंट म्हणतो. सिमिलरली फ्लॅजेलामध्ये या दोघांचा डिफरन्स हा स्मॉल साईजमध्ये असतो, हा लार्जर असतो. हे मोर असतात, खूप जास्त असतात, हे एकच असतो, 1-2 असतात. त्यानंतर हा कोऑर्डिनेट मॅनरमध्ये सगळे हे करतात, आणि हा एक नॉट कोऑर्डिनेट विप्लॅश मुवमेंट फॉर्म करत असतो. हे बोट लाईक नावेसारखे फॉर्म करतात, आणि ह्याचं फंक्शन काय आहे, सेन्सेशन, मोटॅलिटीमध्ये पण हेल्प करतो, सराउंडिंगला पण मूव्ह करतो, ह्याचं फक्त लोकोमोशनसाठी यूज करतात. ठीक आहे. त्यानंतर आहे आपण बघतो किला आणि फ्लॅजेला आणि सिलियाचं जे ॲक्झोनिम फॉर्म करतात, ॲक्झोनिम म्हणजे फिलामेंटचा पार्ट, त्याला आपण म्हणतो 9+2 अरेंजमेंट ॲक्झोनिम. तर ही अरेंजमेंट कशी असते, तर ही बेसिकली मायक्रोट्युब्यूलने बनलेली अरेंजमेंट आहे. ठीक आहे. तर मायक्रोट्युब्यूलचे पेयर्स असतात, जे की 9 पेयर्स जे असतात त्या पेरिफेरली प्रेझेंट असतात, 9, आणि डबल असतात. ठीक आहे. आणि आतमध्ये 2 सिंगलेट प्रेझेंट असतात. ठीक आहे. ह्या एकमेकांना अटॅच असतात बाय लिंकर किंवा इंटर डबलेट ब्रिजने, आणि हे सिंगलेट एकमेकांना अटॅच असतात इंटर सिंगलेट ब्रिजने. ठीक आहे. ह्यांच्या अवतीभोवती एक सबस्टन्स असतं, त्याला आपण म्हणतो सेंट्रल शीथ, जे की प्रोटेक्ट करतं. आणि हे डबलेट आणि सिंगलेट एकमेकांना अटॅच असतात बाय रेडियल स्पोक, आणि हे जे आर्म्स असतात याला आपण लायनिंग आर्म्स म्हणतो, जे की ATPचं काम करतात, ATP स्ट्रॅप करण्याचं काम करत असतात. ठीक आहे. ओके. त्यानंतर आपण बघितलं की ॲक्झोनिम जो की फिलामेंटमध्ये असतो तो 9+2 अरेंजमेंट कशी फॉर्म करतो. आता इथे बेसल बॉडी जी आहे ती 9+0 अरेंजमेंट, आणि जे सेंट्रिओलने फॉर्म केलं असतं ते बघूया. तर बेसिकली सेंट्रिओल म्हणजे काय, तर बेसल बॉडी ऑफ सिलिया आणि फ्लॅजेला फॉर्म करतं. हे ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असतं फक्त. आणि हे जे आहे ते 9+2 अरेंजमेंट, ह्याला कार्टविल अरेंजमेंट पण म्हणतो. इथे 9+2 म्हणजे इथे मायक्रोट्युब्यूल जे असतात त्या 3 ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये असतात, 9 ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये असतात, आणि कुठलंच सिंगलेटमध्ये प्रेझेंट नसतं. ठीक आहे. त्यामुळे इथे 0 सांगितलेलं आहे. आणि याला आपण म्हणतो हब, आणि हे अटॅच असतात रेडियल स्पोकने, हे एकमेकांना अटॅच असतात लिंकर्सने, आणि ते एक्स्ट्रा स्ट्रक्चर असतात त्याला आपण म्हणतो मायक्रो सॅटेलाइट्स. ओके. तर हे होतं कोर ऑफ 9+2 अरेंजमेंटचा ॲक्झोनिम, आणि सेंट्रिओल्स विच इज अ बेसल बॉडी विच इज अ 9+0 अरेंजमेंट. आता नेक्स्ट ऑर्गनली जी आहे ती सेंट्रोझोम आहे. जेव्हा दोन सेंट्रिओल्स परपेंडिक्युलरली अरेंज होतात, त्यांच्या अवतीभोवती लोअर मॅट्रिक्स असतं, आणि मायक्रोट्युब्यूल्स काही मिळून यांना आपण म्हणतो सेंट्रोझोम. हे स्पिंडल फायबर फॉर्मेशनसाठी हेल्पफुल असतात, जे की सेल डिव्हिजनमध्ये हेल्पफुल असतात. त्यानंतर आहे लास्ट ऑर्गनलीज, दॅट इज द मायक्रो बॉडीज विच इज अ स्मॉल व्हॅक्युअल लाईक स्ट्रक्चर्स, प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतात. यांच्यामध्ये एन्झाईम असतं, आणि हे डायजेशनचं काम करतात किंवा स्टोरेजचं काम करत असतात. फॉर एक्झाम्पल पेरिऑक्सिझम कंटेन पेरिऑक्सिडेज कॅटलायझेस. ओके. नंतर इथे एक्स्ट्रा 2 आपण मायक्रोबॉडीज बघतो, पेरिऑक्सिझम आणि ग्लायकोऑक्सिझम. तर हे दोघांमध्ये असतं, पेरिऑक्सिझम प्लांट आणि ॲनिमलमध्ये, ग्लायकोऑक्सिझम फक्त प्लांट्समध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. फॅटी सीड्समध्ये लाईक कॅस्टर आणि ग्राउंडनट. ठीक आहे. याचं फंक्शन असतं बीटा ऑक्सिडेशन फॅटी ॲसिडचं म्हणजे डायजेशन करणं, आणि याचं फॅट्सला कार्बोहायड्रेट्समध्ये कन्वर्ट करणं. सो या वी आर डन विथ दिस चॅप्टर विच इज अ सेल चॅप्टर. आपण याबद्दल सेलबद्दल खूप साऱ्या गोष्टी बघितल्या, जसं की सेलची डिस्कवरी कशी झाली, सेल चे टाईप्स कुठले, सेलचे शेप कुठले आहेत, सेलच्या वेगवेगळ्या ऑर्गनलीज कुठल्या आहेत, कुठली सिंगल मेम्ब्रेन आहे, कुठली डबल मेम्ब्रेन आहे, कोणाचं फंक्शन कसं आहे, कोण कशापासून बनलेलं आहे, हे सगळं बघितलं. तर हा काही डाटा आहे तो आपण मागे बघितला त्याच्यामधला, जो की थोडासा मेमराईज करण्यासारखा आहे. आपण बघूया. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा इथे सांगते डाटा इयर आणि साईजच्या बेसिसवर या चॅप्टरमधला मी काढलेला आहे. ठीक आहे. तर साईज बेसिकली रायबोझोमची साईज जी 15 to 20 नॅनोमीटर इतकी असते. गोल्गीचा डायमीटर असतो 0.5 to 1 मायक्रोमीटर इतका. पेरिन्युक्लिअर स्पेस असते 10 to 50 नॅनोमीटर. त्यानंतर मायटोकॉन्ड्रियाची डायमीटर असतो बेसिकली 0.2 to 1 मायक्रोमीटर, आणि लेंथ असते 2 to 4 मायक्रोमीटर इतकी. आणि प्लास्टिडचा डायमीटर असतो बेसिकली 2 to 4 मायक्रोमीटर, आणि लेंथ असते 5 to 10 मायक्रोमीटर इतकी. त्यानंतर मायक्रोफिलामेंटची साईज जी असते ती किंवा डायमीटर आपण म्हणतो 5 नॅनोमीटर. त्यानंतर इंटरमिडिएट फिलामेंटचा असतो 10 मायक्रोमीटर 10 नॅनोमीटर त्यानंतर मायक्रोट्युब्यूल्स असतो 25 नॅनोमीटर. ओके. त्यानंतर बॅक्टेरियाची टिपिकल साईज 1 to 5 मायक्रोमीटर इतकी असते. युकॅरियोटची 10 to 20 मायक्रोमीटर असते. व्हायरसची 0.02 to 0.2 मायक्रोमीटर इतकी असते. ठीक आहे. त्यानंतर इथं अजून इयर्स आहेत. स्किल्डन 1838, स्वान 1839, वर्चो 1855, न्यूक्लियस 1831मध्ये डिस्कवर झाला आहे. गोल्गी बॉडी 1898मध्ये, रायबोझोम 1953मध्ये, डेड सेल 1655मध्ये, लिव्हिंग सेल नाही माहिती, फ्लूइड मोझाईक मॉडेल 1972मध्ये, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप 1915मध्ये.